नव्या इमारतींमध्ये 50% घरं ही मराठी लोकांसाठी आरक्षित ठेवा अशी मागणी ॲडव्होकेट अनिल परब यांनी केलेली आहे। अनिल परब यांनी याच संदर्भात विधान भवन सचिवालयाकडे अशासकीय विधेयक सादर केलेलं आहे। मांसाहार आणि धर्माच्या आधारावर घरं नाकारण्याच्या समस्येचं निराकरण करणं हे यामागचं उद्दिष्ट आहे असंही त्यांनी म्हटलंय। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। वेदांत, अनिल परब यांनी एक अशासकीय विधेयक मांडलंय, काय नेमकं या विधेयकात आहे, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, ज्या प्रकारे आपण बघितलं अलीकडच्या काळामध्ये अनेक मराठी लोकांना मुंबईमध्ये घरं नाकारण्याचे प्रकार समोर आले आणि त्यामुळे नवीन जी इमारत होईल त्यामध्ये 50% घरं हे मराठी लोकांसाठी आरक्षित ठेवावेत अशा प्रकारचा कायदा करावा, अशा प्रकारचे अशासकीय विधेयक विधानसभा सचिवालयाकडे ॲडव्होकेट अनिल परब यांनी पाठवले। अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी काही मागणी या विधेयक सादर करताना केली आहे। त्यासोबतच मांसाहार आणि धर्माच्या आधारावर घर नाकारण्याच्या समस्येला सुद्धा निराकरण करावं अशा प्रकारची सुद्धा या विधेयकामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्यावर त्वरित कायदा करावा असं सुद्धा या विधेयकामध्ये म्हटलं आहे। अजिंक्य, ठीक आहे वेदांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।